मुंबईतील बेस्ट परिवहन सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावरती असल्याची कबुली सरकारनं विधानसभेत दिली आहे। बेस्टकडे त्यांच्या मालकीच्या केवळ 249 बस शिल्लक असून 2500 बस कंत्राटदारांच्या असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये ही माहिती दिली आहे। मुंबईतील बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर। बेस्टच्या मालकीच्या बस संख्येत झपाट्यानं घट। बेस्टच्या मालकीच्या केवळ 249 बस अस्तित्वात। कंत्राटदारांकडील 2500 बसच्या जीवावर सेवा सुरू। मुंबईतील परिवहन सेवा खासगी कंत्राटदारांच्या हातात जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट झालंय। बेस्टच्या ताफ्यात आता मालकीच्या केवळ 249 बसेस शिल्लक असून कंत्राटदारांकडील 2500 बसेसच्या जीवावर बेस्टची सेवा सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। एप्रिल 2024 बेस्टच्या मालकीच्या 1098 बस। एप्रिल 2025 बेस्टच्या मालकीच्या 757 बस। फेब्रुवारी 2026 बेस्टच्या मालकीच्या 249 बस। बेस्टच्या तिजोरीत खडखडाट असून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीयेत। गेल्या काही वर्षात निवृत्त झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची देणी अजून दिलेली नाहीयेत। मात्र बेस्टचं खाजगीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे। बेस्ट सारखी ही जी सामाजिक एक लाईफलाईन आहे, एक सेवा पुरवणारी एक संस्था आहे, त्याला निव्वळ 1000 कोटी दिलेत। अरे 1800 कोटीपेक्षा जास्त कोटी रुपये तर ते कामगारांचे निवृत्ती झालेले त्यांची ग्रॅज्युटी जे कायदा आणि नियमप्रमाणे द्यायचे त्याला द्यायचे। त्या बाबतीतले ते कुठच्याही प्रकारे आम्हा संघटनाला किंवा लोकप्रतिनिधींना बोलवत पण नाही। असं असताना निव्वळ 1000 कोटीची तरतूद करणं म्हणजे एका प्रकारे बेस्टला बंद करण्याचं काम होतोय। कारण निव्वळ 208 बेस्टचे बसेस हे आज धावतायत, बाकी सर्व खाजगीकरण करण्याचं काम चाललेलं आहे। गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी सरकार आणि मुंबई महापालिकेकडून बेस्टला अनुदान देण्यात येतं। सध्या 9000 कोटींची तूट असताना मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात केवळ 1000 कोटींची तरतूद बेस्टसाठी करण्यात आली आहे। See, to support any public transport is necessary, so whatever best possible we can do, we are supporting that thing. Otherwise, best is for operational reasons, it's autonomous organization. So we don't have any control on their routes, route planning, or all those things. However, it is our responsibility to support in the best possible manner. बेस्टसाठी 9000 कोटींची गरज असताना केवळ 1000 कोटी पदरात पडल्यानं बेस्टचा गाडा हाकायचा कसा असा सवाल बेस्ट प्रशासनाला पडलाय। मुंबईतील विकास कामांसाठी हजारो कोटींच्या ठेवी मोडल्या जात असताना बेस्टकडे प्रशासन आणि सरकारचे एवढं दुर्लक्ष का असा सवालही विचारण्यात येतोय। हीच स्थिती कायम राहिल्यास बेस्टचं खाजगीकरण येत्या काही काळातच होईल अशी भीती व्यक्त होतेय। त्याचा परिणाम मुंबईतल्या अनेक बेस्ट मार्गावरही होऊ शकतो। पर्यायानं मुंबईकरांच्या बेस्ट प्रवासावरही होऊ शकतो। रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई।